डॉक्टर निवेदिता पागे, MD FIPM वेदना व्यवस्थापन शास्त्र तज्ञ, फाउंडर डायरेक्टर द पेनेक्स क्लिनिक. डोकेदुखी, न्यूरोपॅथिक वेदना आणि महिलांमधील वेदना यांच्या उपचारात विशेष प्रावीण्य मिळवलेले डॉक्टर निवेदिता पागे या विदाऊट सर्जरी आधुनिक उपचारांपद्धती माध्यमातून रुग्णांना दीर्घकालीन आराम मिळवून देण्यात प्रयत्नशील असतात. त्यांनी शैक्षणिक तसेच जनजागृतीपर अनेक लेख व पुस्तके लिहिलेली आहेत. दुसरे आपल्या गेस्ट आहेत डॉक्टर गायत्री बांगर, DNB एनेस्थेलॉजी, फेलोशिप इन पेन मॅनेजमेंट FIAPM, द पेनेक्स क्लिनिक येथे कन्सल्टंट पेन स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. दीर्घकालीन वेदना यांचं निवारण आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन यात त्या तज्ज्ञ आहेत. वर्षानुवर्ष वेदना सहन करण्यापेक्षा त्यावर योग्य उपाय रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या कायमच प्रयत्नशील आहेत. नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंग मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज वुमन्स डे स्पेशल एपिसोड आहे आणि आपल्याकडे 2 डॉक्टर्स आलेले आहेत. डॉक्टर गायत्री, डॉक्टर निवेदिता, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. थँक्यू. तुम्हाला दोघींना मला खरं पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की द पेनेक्स क्लिनिक जे आपण दोघी मिळून चालवता आणि इतरही पार्टनर्स आहेत, तर स्त्रियांविषयी आपण आज बोलणारच आहोत. त्यांच्या पेन मॅनेजमेंट विषयी ओव्हरऑल, किंवा पेन मॅनेजमेंट कशी करत नाहीत ह्याविषयी आपण बोलणार आहोत. तर एवढ्या सगळ्या लोकांना इम्पॅक्ट तुम्ही जेव्हा करताय, तेव्हा ऍज अ स्त्री म्हणून तुम्ही ह्या सगळ्याकडे जेव्हा बघता त्यावेळेस तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? येस. सो सोहम, सगळ्यात आधी तर ऍब्सोल्युटली मी समजू शकते. स्वतः स्त्री असताना, म्हणजे डॉक्टर असले तरीही स्त्री एक आई देखील आहे, गृहिणी पण आहे. त्याच्यामुळे हे सगळं बघता बघता काय चॅलेंजेस येतात शारीरिक दृष्ट्या आणि पेनच्या दृष्टीने, हे मी समजू शकते. आणि फॉर्च्युनेटली मला ते नॉलेज म्हणा किंवा एक्सपोजर आहे, ज्याच्यामुळे मला हे समजू शकतं की मला काय होतंय, वेळेत मी ह्याच्यावर ट्रीटमेंट घेऊ शकते, त्याच्यात काही बदल करू शकते, ज्याच्यामुळे लॉंग टर्म काही होण्यापासून मी स्वतःला वाचवू शकते. आणि आमची इच्छा आहे की हेच मॅक्सिमम महिलांना पण करता यावं. या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्हाला पेनेक्स टीम कडून हेच सांगायचं आहे की स्त्रियांनी त्यांच्या कुठल्याही दुखण्याकडे दुर्लक्ष करायला नाही पाहिजे. सेल्फ केअर ही लक्झरी नाही, जबाबदारी आहे. कारण जेव्हा एखाद्या कुटुंबातली स्त्री त्या कुटुंबाचा एक आधारस्तंभ असते, जेव्हा तो आधारस्तंभ जर हॅप्पी आणि हेल्दी असेल तर नक्कीच ते कुटुंबही हॅप्पी आणि हेल्दी राहतं. त्यामुळे तुमच्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका. बरोबर, अगदी योग्य सांगितलं. आता पुढचा प्रश्न मी डॉक्टर गायत्री तुम्हाला विचारतो. महिलांना वेदना जास्त होतात का? महिला त्या जास्त सहन करतात? आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. महिलांना वेदना जास्त होतात का? कुठल्याही स्त्रीचं आयुष्य हे एक रोलर कोस्टर सारखं असतं. कारण पूर्ण महिनाभर प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजन यांचा जो लपंडाव चालतो, त्यामुळे बऱ्याचदा शरीरामध्ये खूप सारे बदल होत असतात. त्याचबरोबर 40शी नंतर जो इस्ट्रोजनचा अचानक ड्रॉप होतो, त्यामुळे थकवा जाणवणं, गुडघ्यांचा किंवा मानेचा, पाठीचा त्रास सुरू होणं, हाडांची दुखणं सुरू होणं, ही सुरू होतात. त्याचबरोबर आपण बऱ्याचदा बघतो की गृहिणी असो किंवा काम करणारी स्त्री असो, म्हणजे वर्किंग फिमेल असो, वर्क लाईफ बॅलन्स साधायचंय म्हणून त्या ज्या काही स्ट्रेस घेतात, ह्या स्ट्रेस लेवल सुद्धा त्यांच्या शरीरावरती कळत नकळत परिणाम करत असतात. अजून एक आपण गोष्ट बघतो ती म्हणजे सर्वसाधारण आपल्या सर्वच कुटुंबामध्ये कुठलीही स्त्री ही इतर सदस्यांपेक्षा सकाळी लवकर उठते आणि इतरांपेक्षा थोडी उशिरा झोपते, त्यामुळे तिची झोपही पुरेशी झालेली नसते. ही कारणं जी आहेत, ही कारणं आपल्या शरीरामध्ये काही वेदना कंट्रोल करणारे हार्मोन्स असतात आणि काही हार्मोन असतात जे वेदना वाढवतात. तर ह्या कारणांमुळे ह्यांच्यातला जेव्हा इम्बॅलन्स होतो तेव्हा स्त्रियांना होणाऱ्या वेदनांचं प्रमाण हे कम्पॅरेटिव्हली थोडं जास्तच पाहायला मिळतं. आता बाकीची जी कारणं आहेत ते म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी, ह्याच्यावरती तर मोठा एक एपिसोडच होऊ शकतो. तर स्त्रियांमध्ये प्रामुख्याने बघितली जाणारी डेफिशियन्सी म्हणजे आयर्न डेफिशियन्सी आणि व्हिटॅमिन B12, D3 ची डेफिशियन्सी. आपण बऱ्याचदा आपल्या घरातल्या स्त्रियांना असं जागरूकतेने खाण्याबद्दल खाताना बघत नाही. मी पटकन तोंडात 2 घास टाकले, जाता जाता मी चहापोळी खाल्ली. त्यांचं खाणं म्हणजे हे यज्ञकर्म नसतो, उदरभरण असतं. त्यामुळे त्या न्यूट्रिशनल गोष्टी ह्या किती शरीरात येतात, किती ऍब्सॉर्ब होतात. आपण आपल्या बाह्य सौंदर्यावरती खूप भर देतो. केसांसाठी केरॅटिन करतो, फ्रूट फेशियल करतो, पण मी माझं प्रोटीन घेतेय का, मी माझं आजचं फळ खाल्लंय का,
ह्याच्याकडं कुठली स्त्री कधी तेवढं लक्ष देत नाही. त्यामुळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळे सुद्धा त्यांना वेदना ह्या होतात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सेल्फ निग्लेक्ट. म्हणजे त्यांना वेदना होतात, त्या वेदना सहन करतात, पण याहून जास्त दुर्लक्ष झालेली गोष्ट म्हणजे त्या होणाऱ्या वेदनांकडे जे शरीर त्यांना सिग्नल देतं की मला वेदना होत आहेत, त्याच्याकडे त्या दुर्लक्ष करतात. कारण सेल्फ केअर म्हणजे लक्झरी आहे, असं लक्झरी नाहीये असं त्यांना वाटतं. आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष केलं तरी चालतं, कारण माझ्यासाठी कामांचा एवढा पसारा वाढलेला आहे, मल्टीटास्किंग करायचंय. या सगळ्या गोष्टींखाली त्या स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांना वेदनाही होतात, त्या सहनही करतात आणि त्या दुर्लक्षही करतात. सो ओव्हरऑलच महिलांमध्ये पेनचं प्रमाण हे खूप जास्त आढळून येतं. म्हणजे स्टॅटिस्टिकली देखील खूप साऱ्या वेदना असतात ज्या महिलांमध्ये जास्त कॉमन असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन आहे मायग्रेन किंवा डोकेदुखी. दुसरं म्हणजे पाठदुखी. प्रेग्नन्सी नंतर जी सुरू होते ते ऍक्सेप्टेडच आहे सोसायटीमध्ये की प्रेग्नन्सी झाली आहे, डिलिव्हरी झाली आहे, पाठ दुखणारच आता. त्याच्यानंतर गुडघेदुखी ही पण खूप कॉमन आहे. आणि ओव्हरऑल एक आहे सिंड्रोम ज्याला फायब्रोमायल्जिया म्हणतात, की फुल बॉडीमध्ये कुठे ना कुठे दुखत असतं, पण सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात. सो हे 4-5 प्रकारच्या वेदना जास्त कॉमनली दिसतात महिलांमध्ये. आता मला म्हणजे उत्तर ऐकताना हा थोडा डिस्कम्फर्ट नाही म्हणता येणार, पण प्रश्न खूप पडले की ह्याच्यात कॉमन आहेत असा बऱ्याचदा शब्द वापरला जातो, तर तो महिलांमध्ये पण डोक्यामध्ये असणार आहे, तर ह्याची कारण काय आहेत एवढ्या पेन मध्ये असायची? सो सगळ्यात महत्वाचं कारण स्त्रिया आणि पुरुषांमध्ये जो बेसिक फरक आहे तो म्हणजे हॉर्मोन्सचा. तर महिलांमध्ये लाईफच्या वेगवेगळ्या फेजेसमध्ये जेव्हा हॉर्मोनल चेंजेस होतात, की जसं आता साधारणपणे 14-15 वर्षाला प्युबर्टी जेव्हा येते, दॅट इज द टाइम जेव्हा मायग्रेन सुरू होतं स्त्रियांमध्ये. तो एक मेजर फेज असतो जेव्हा हॉर्मोनल चेंजेस होतात. त्याच्यानंतर येतं प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी. तो फेज असतो जेव्हा बॅक पेन सुरू होतं. आणि मग येते 40 नंतर पेरिमेनोपॉज, मेनोपॉज. तेव्हा वजन वाढीशी रिलेटेड परत पाठदुखी, कंबरदुखी, सायटिका आणि गुडघेदुखी. ह्या 3-4 फेजेसमुळे जे काही बदल घडतात. आणि या व्यतिरिक्त ओव्हरऑल स्त्रियांमध्ये कंप्लेंट करण्याची टेंडन्सी, मेडिकल रिलेटेड कंप्लेंट्स, त्याची टेंडन्सी थोडी कमी असते. कारण त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटीज खूप असतात. त्यांना असं वाटतं की आय कॅनॉट अफोर्ड की मी हे दुखतंय ते दुखतंय म्हणून सुट्टी घेऊन घरी बसलीये किंवा आज मी काहीच काम केलं नाही, फक्त आराम केला. हे ऍक्सेप्टेबलच नसतं स्त्रियांना स्वतःला देखील. समाजाला तर नाहीच नाही, स्त्रियांना देखील हे ऍक्सेप्टेबलच नसतं. आणि मल्टीटास्किंग केल्यामुळे घर, मुलं, वर्किंग वुमेन असतात, तर काम, ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पडल्यामुळे स्वतःच्या हेल्थकडे आणि स्वतःच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. असा विचार येतो की हे सगळं एकदा सेटल होऊ दे किंवा मुलं थोडी मोठी होऊ देत, त्याच्यानंतर मी बघते, मग जाईन डॉक्टरांकडे. तोपर्यंत काय सुरू आहे तसं ठीक आहे, एखादी गोळी घेतली, एक दिवस थोडासा आराम केला, कंटिन्यू. आणि हे चक्र ऍक्च्युली संपत नाही, की काही ना काहीतरी दुखणं येतच राहतं वर्ष जशी जातात. किंवा अशी फेज येते की ते दुखणं वाढत वाढत एवढ्या लेवल पर्यंत पोचतं की काहीतरी मेजर होऊन बसतं, की सुरुवातीला फक्त मसल स्पाझम असेल, पण ते वाढत वाढत जाऊन त्याचं सायटिका होतं किंवा गुडघेदुखी सुरुवातीला असते, झीज इतकी होते की अशा स्टेजला येते की आता सहनच होत नाहीये किंवा काहीतरी आता मेजर ट्रीटमेंट केलीच पाहिजे. अगदी योग्य सांगितलं, पण आता स्त्रियांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हे असं करून चालणार नाहीये. पुढच्या प्रश्नाकडे तुम्हाला मला असं विचारायचं आहे की 40 नंतर गुडघेदुखी बऱ्याचदा जाणवते, पुरुषांमध्येही दिसते आणि महिलांमध्येही दिसते, पण महिलांमध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे का, आणि त्याची काय कारण तुम्ही सांगाल? महिलांमध्ये गुडघेदुखी होण्याचं प्रमाण थोडं जास्त आहे. याचं कारण म्हणजे वयाप्रमाणे जे गुडघ्यांच्या मध्ये कार्टिलेज असतं, जे घर्षण कमी करायचं काम करतं, त्याचीच झीज सुरू होते. त्यामुळे नकळत शरीराचा जो वाढलेला भार आहे तो त्या गुडघ्यांवर पडतो आणि थिन झालेले कार्टिलेज जे घर्षण कमी करायचं काम करतात ते कमी झाल्यामुळे गुडघेदुखी व्हायला लागते. दुसरी गोष्ट, 40 हे असं वय आहे जिथे आपण पेरिमेनोपॉज, मेनोपॉज ह्या गोष्टींबद्दल खूप काळजीपूर्वक बोलतो आणि त्यावेळेस कुठली काळजी घ्यायची, त्याच्या पेरिमेनोपॉज यायच्या आधी शरीराची काय काळजी घ्यायची, ह्या गोष्टींकडे आपण जेव्हा जागरूकतेने बघत नाही, त्यासाठी योग्य पुरेशी काळजी घेत नाही,
काळजी म्हणजे आपल्या जेवणाची व्यवस्थित जेवण जागरूकतेनं घेणं, त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रोटीनचा आणि न्यूट्रिशनचा अंतर्भाव असला पाहिजे. व्यवस्थित व्यायाम रेग्युलरली झाला पाहिजे. म्हणजे जेव्हा बऱ्याचदा असं आम्ही बघतो की गुडघेदुखी सुरू होते, तेव्हा महिला आमच्याकडे येऊन आता मी काय करू? कुठलं स्ट्रेंथ ट्रेनिंग करू का? मग मी आता माझ्या मसलसाठी कसं काम करू? असे प्रश्न विचारतात. तर हे प्रिव्हेन्शन होणं खूप गरजेचं आहे. रादर दॅन की जेव्हा तुम्हाला ऍक्च्युली गुडघेदुखी सुरू होते तेव्हा. त्यामुळे कार्टिलेज थिनिंग होणं, पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉजच्या दरम्यान होणारे हार्मोनल चेंजेस हे हाडांच्या ओव्हरऑल दुखण्यांसाठी खूप महत्वाचं कारण आहे. तिसरी गोष्ट म्हणजे वाढलेलं वजन. कारण साधारणतः ह्या वयामध्येच शरीरामध्ये जे हार्मोनचे फ्लक्च्युएशन होतात, त्यामुळे थोडंसं वेट गेन होण्याची शारीरिक प्रवृत्ती असते. तर त्या दरम्यान जे वेट गेन होतं ते सुद्धा गुडघेदुखीला कारणीभूत ठरतं. आणि पुढची गोष्ट म्हणजे एक्झरसाईजचा अभाव. ह्याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर एक्झरसाईज करत असाल तर काफ मसल, हॅमस्ट्रिंग मसल आणि क्वाड्रिसेप मसल ह्या ग्रुपवरती तुम्ही काम करायला हवं. कारण हे मसल जर वीक झाले तर ते डेफिनेटली तुमच्या गुडघेदुखीला कारणीभूत ठरतात. तर ह्या गोष्टींकडे जर का जाणीवपूर्वक लक्ष दिलं आणि ह्याच्यावरती आधीपासून काम केलं तर 40 नंतरची गुडघेदुखी नक्कीच थांबवता येते. हम्म. आता मगाशी डॉक्टर गायत्रींनी आपल्याला आत्ता सांगितलं की गुडघेदुखी त्याचे काय कारण आहेत वगैरे. तर याच्यावरती आधुनिक उपचार पद्धती काय आहेत आणि विदाऊट सर्जरी याच्यावरती उपाय आहेत का? सो सगळ्यात आधी मला क्लिअर करायचंय की आधुनिक उपचार आहेत इंजेक्शनद्वारे, आणि प्रत्येक गुडघ्यातलं इंजेक्शन हे स्टिरॉइड नसतं. स्टिरॉइड इंजेक्शन्स जे आहेत हे काही स्पेसिफिक कंडिशन्समध्ये यूज केले जातात. पण आधी जे हमखास गुडघ्यामध्ये स्टिरॉइड टाकायचे ते आता तसं नाही राहिलंय. खूप सारे ऍडव्हान्स ट्रीटमेंट ऑप्शन्स आले. तर सगळ्यात आधी मला बोलायचंय रिजनरेटिव्ह थेरपीबद्दल. तर वयोमानानुसार किंवा जे काही हॉर्मोनल चेंजेसनुसार जी गुडघ्याची झीज होते, जे कार्टिलेज झिजून जातं, तर आता वैद्यकशास्त्र एवढं प्रगत झालंय की आपण ते कार्टिलेज पुन्हा रिजनरेट करू शकतो, पुन्हा निर्माण करू शकतो आणि पूर्ववत करू शकतो. तर त्याच्यामध्ये पेशंटच्या रक्तातलेच काही घटक काढले जातात, ब्लड घेऊन काही प्रक्रिया करून त्याच्यावर, आणि ते गुडघ्यामध्ये इंजेक्ट केलं जातं. त्याच्याने कार्टिलेज रिजनरेट होतं. तर हे ब्लड सेल्स मधून होऊ शकतं किंवा बोन मॅरो मधून होऊ शकतं, स्टेम सेल्स मधून होऊ शकतं. आणि आता तर असे हे आहेत की फॅट सेल्स मधून देखील रिजनरेटिव्ह थेरपी होऊ शकते. तर ही एकदम ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहे. ह्याच्यात कुठेही स्टिरॉइड नाही, आर्टिफिशियल काही वापरलं जात नाही, आणि ह्याच्यात नुसतं दुखणं कमी करण्यासाठी नाही, तर पूर्ण गुडघा पूर्ववत करण्याची प्रक्रिया आहे ही. एस्पेशली यंगर पेशंट्स आहेत, ऍथलीट्स आहेत किंवा फिजिकली ऍक्टिव्ह आहेत, त्यांच्या केसमध्ये हे खूप चांगलं काम करतं. त्याच्यानंतर येतं जेव्हा थोडंसं ऍडव्हान्स्ड ग्रेड असते, गुडघ्याची झीज थोडी जास्त झालेली असते, तेव्हा आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन, कूल्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन नावाची ट्रीटमेंट आहे. ही US FDA अप्रूव्ड ट्रीटमेंट आहे. बऱ्याचदा लोकांना वाटतं की नसांवर ट्रीटमेंट करतायत, हे काय एक्सपेरिमेंटल आहे का? तर तसं अजिबात नाहीये. हे FDA अप्रूव्ड ट्रीटमेंट आहे, स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे. तर ज्याच्यामध्ये गुडघ्याला सप्लाय करणाऱ्या नसांना आपण सोनोग्राफीद्वारे बघून त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सीची ट्रीटमेंट देतो. आणि थोडक्यात दाताचं जसं रूट कॅनाल करतो की त्या नर्व्हलाच आपण डिॲक्टिव्हेट करतो. आणि ही जी नर्व्ह असते ही फक्त दुखण्याची नर्व्ह असते. म्हणजे त्याच्याने गुडघ्यातली शक्ती कमी होणं किंवा तोल जाणं किंवा चालता न येणं असं काही होत नाही. फक्त दुखण्याच्या नसा आपण टार्गेट करतो. आणि हा लॉंग टर्म रिलीफ ऑप्शन आहे, एस्पेशली झीज जास्त असताना आणि जेव्हा ऑपरेशन करणं शक्य नाहीये किंवा आता लगेच पेशंटला ऑपरेशन करायचं नाहीये, त्या केसेसमध्ये खूप चांगला रिलीफ देतो. त्याच्यानंतर गुडघ्यामध्ये प्रोलोथेरपी म्हणून असतं, जिथे आपण काही केमिकल जसं की डेक्स्ट्रोज असे इंजेक्शन सोनोग्राफी खाली बघून गुडघ्यामध्ये टाकतो. याच्याने देखील कार्टिलेज पुन्हा निर्माण व्हायला किंवा तिथली सूज कमी व्हायला मदत होते. आणि लास्ट म्हणजे वंगण सोडतो, ल्युब्रिकंटचे इंजेक्शन्स असतात. तर ते देखील सोनोग्राफी खाली बघून आपण गुडघ्यामध्ये इंजेक्ट केले की झीज थांबते. आता पेनेक्स क्लिनिक मध्ये ह्या सगळ्या प्रोसिजर्स होतात, आणि त्याचं मग आता कोणाला कुठली प्रोसिजर करायची हे तुम्ही साधारण कसं जज करता? सो सगळ्यात आधी पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही डिटेलमध्ये त्यांची हिस्ट्री घेतो.
त्याच्यात फक्त गुडघा दुखतोय असं नाही, की काय केल्यावर वाढतं दुखणं, काय केल्यावर कमी होतं. त्याच्यावरून साधारण अंदाज येतो, की हे गुडघ्याची झीज झाली आहे का कुठला लिगामेंटचा इश्यू आहे. प्लस पेशंटचं वय, पेशंटचं वजन, पेशंटची ऍक्टिव्हिटी लेवल, पेशंटचं एक्सपेक्टेशन काय आहे, या सगळ्यानुसार त्याचबरोबर काही तपासण्या जसं की एक्सरे मध्ये गुडघ्याची झीज दिसे. काही पेशंट्समध्ये MRI करावा लागतो कारण एक्सरे मध्ये फक्त हाडं दिसतात. आपल्याला जर कार्टिलेज बघायचंय, लिगामेंट्स बघायचे, हे सॉफ्ट टिश्यू आहे, हे बघण्यासाठी MRI करावा लागतो. हे सगळ्या तपासण्या झाल्या आणि आधीची हिस्ट्री हे आम्ही कोरिलेट करून जे काही पेशंटसाठी बेस्ट ऑप्शन आहे ते निवडतो. आता मगाशी तुम्ही म्हणला होतात की पाठदुखी पण चालू होते, म्हणजे महिलांमध्ये त्या वेदना पण भरपूर जाणवतात. तर घर, मुलं, मगाशी तुम्ही धावाधाव जी सगळी महिलांची सांगितली, तर ती एका बाजूला खरी आहे. ऑलमोस्ट सगळ्या महिला त्याला सामोरं जातात, हे तर आपण बघितलेलंच आहे. पण याच्यामुळे पाठदुखी एकदम नॉर्मल आहे आणि ती काय तुम्हाला लागणारच आहे. म्हणजे आता एवढे तू कष्ट करतेस तर तुझी पाठदुखी असणारच आहे, असं एक समजलं जातं. तर या बाबतीत तुम्ही महिलांना काय सांगू इच्छिता? तुम्ही अगदी बरोबर बोललात की घर, मूल, नोकरी ही सगळी तारेवरची कसरत करताना बऱ्याचदा तब्येतीकडे हेळसांड होते. तर ह्याच्यामध्ये मी आवर्जून सांगेल की तुम्ही तुमच्या कोअर मसलच्या स्ट्रेंथिंग वरती भर द्या. याचं अगदी साधं सोपं कारण म्हणजे आपले कोअर मसल हे निसर्गतःच आपल्या स्पाईनला अलाइन करण्यासाठी मदत करत असतात. ज्यांचे कोअर मसल स्ट्रॉंग त्यांची पाठ स्ट्रॉंग. तुम्हाला जेव्हा कधी थोडासाही पाठदुखीचा सिग्नल मिळतोय तर तुमच्या पाठदुखीकडे दुर्लक्ष करू नका. त्यासाठी ज्या काही एक्सरसाइजेस आहेत त्या करणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये शरीरामध्ये खूप सारे बदल होतात. स्पाईनची अलाइनमेंट बदलत असते आणि त्याचबरोबर जे आजूबाजूचे स्नायू असतात तेही थोडेसे सैल झालेले असतात. त्यावेळेस जर का योग्य रेस्ट मिळाली नाही, योग्य न्यूट्रिशनचा अभाव तेव्हा जाणवला, तर ही पाठदुखी मात्र बरेच दिवस राहते. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा काही बायकांना बोलताना ऐकलं असेल की माझी प्रेग्नन्सी पासून जी पाठ दुखते ती अजून थांबलीच नाहीये. त्याचं मूळ कारण तिथे अगदी त्या प्रेग्नन्सीमध्ये लपलेलं असतं, की तेव्हा तुम्ही जी योग्य काळजी घेतलेली नाहीये त्यामुळे. दुसरं, ज्या वर्किंग फिमेल आहेत त्यांचे लॉंग सिटिंग अवर्स असतात, खूप वेळ बसून त्या काम करतात. तर त्यांना मी सांगेन की तुम्ही एक 20 मिनिटाच्या 25 मिनिटाच्या अंतराने छोटे ब्रेक घेणं, पाठीचे बसल्या जागी करता येण्यासारखे असे खूप छोटे छोटे व्यायाम आहेत ते तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुमच्या ज्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज आहेत त्याच्यावरती व्यवस्थित चेक करून तुम्ही त्यासाठीचे सप्लिमेंट्स घेणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे रॅन्डमली नाही मला वाटतंय माझं व्हिटॅमिन B12 कमी झालंय, आता मी गोळ्या घेते, तर असंही न करता योग्य तपासण्या करून आणि त्यानुसार तुम्ही सप्लिमेंट्स घेणं हे खूप गरजेचं आहे. दिवसाला साधारणतः तुमचे 3.5, 4 ते 5,000 स्टेप्स होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर झोप, स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या गोष्टी सुद्धा पाठदुखी कमी करायला मदत करतात. बरोबर. तुम्ही आता प्रिव्हेन्शनच्या टिप्स सुद्धा सोबतच सांगितल्यात, त्यामुळे धन्यवाद. पुढे बऱ्याचदा हा प्रश्न महिलांना पडत असेल कदाचित, आणि महिलांसोबतच त्यांच्या घरच्यांना सुद्धा आपण हे सांगायला हवं की नेमका MRI केव्हा काढायचा, जेव्हा पाठ दुखते. बऱ्याचदा कारण काय होतं की थोडीशी पाठ दुखते मग अंगावर काढलं जातं. तर MRI नेमका कधी काढला पाहिजे? सगळ्यात आधी म्हणजे पाठदुखी ही तुम्हाला इतकी अस्वस्थ करणारी असेल, ज्याच्यामुळे तुम्ही जागचं हलू शकत नाहीये किंवा तुमच्या डेली ऍक्टिव्हिटी करताना, ज्या तुम्ही रोज इझिली करत होता, त्या करताना तुम्हाला अत्यंत वेदना होत आहेत, असह्य वेदना होत आहेत, हे एक कारण आहे. दुसरं म्हणजे त्या वेदना जर पाठीत होत आहेत निर्माण आणि त्याचबरोबर ती पायाकडे नेल्या जात आहेत, पायामध्ये मुंग्या येतात किंवा पायापर्यंत त्या वेदना पोहोचतायत, तर ह्या कंडिशनमध्ये नक्की MRI करायला पाहिजे. आणि आम्ही ॲज अ पेन स्पेशालिस्ट, ज्याला रेड फ्लॅग्स म्हणतो, म्हणजे धोक्याची सूचना, तर याच्यामध्ये जेव्हा तुमचा संडास लघवीचा जर कंट्रोल गेला तर आणि तुम्हाला पायामध्ये पूर्ण अशक्तपणा वाटला तर, म्हणजे पायामध्ये माझ्या शक्तीच नाहीये, मला पाय माझा ओढावा लागतोय, हे जे रेड फ्लॅग्स आहेत, यावेळेस पाठीचा MRI करणं अगदी आम्ही सांगतो, आवर्जून सांगतो पेशंटला, कारण हे रेड फ्लॅग्स आहेत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही असंही आवर्जून आम्ही पेशंटला सांगतो. आणि प्रत्येक पाठदुखीला MRI लागतो का? डिपेंड. मी जसं तुम्हाला आता सांगितलं की हे जर सिग्नल्स असतील तर आपण नक्की सांगतो आवर्जून MRI करायला. बऱ्याचदा पाठदुखी जी आहे ही कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटनी बरी होत असते. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पेशंटला थोडी रेस्ट सांगतो. फिजिओथेरपीचे हलके व्यायाम ऍड केले जातात. काही वेदना नाशक औषधं आपण काही काळासाठी ऍड करतो
आणि हे सर्व केल्यानंतरही जर पाठदुखी थांबत नसेल, म्हणजे सगळ्या लाईफस्टाईल मेजर्स घेऊन सुद्धा जर पाठदुखी थांबत नसेल, तर अशा वेळेस नेमकं कारण काय आहे या पाठदुखीचं? म्हणजे कुठे नस दबली गेली आहे का? डिस्क कुठे बाहेर आली आहे का? किंवा कुठल्या जॉइंट्स वरती इन्फ्लमेशन झालंय का तिथल्या? हे बघण्यासाठी आपल्याला MRI करणं खूप गरजेचं आहे. यांनी आता आपल्याला पाठदुखीचे कारण पण सांगितली आणि महिलांना जो त्रास होतो त्याविषयी सांगितलं. मगाशी जसं तुम्ही सांगितलं की गुडघेदुखीसाठी किंवा त्याच्या रिलेटेड बरेचसे उपचार ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आपल्याकडे आहेत, तर तसे पाठदुखीसाठी काय आपल्याकडे उपचार आहेत? राईट. सो सगळ्यात आधी तर आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर जसं मॅडमने सांगितलं की MRI झाल्यावर बऱ्याचदा MRI मध्ये दिसतं डिस्क बल्ज आहे किंवा नर्व कंप्रेशन, असे सगळे MRI मध्ये शब्द वाचल्यानंतर लोक घाबरून जातात की अरे बापरे आता ऑपरेशन. तर असं नाहीये. फार कमी सायटिका किंवा डिस्क बल्ज जरी असेल, फार कमी लोकांना सर्जरी लागते. जे डॉक्टर गायत्रींनी रेड फ्लॅग्स सांगितले ते असेल तर सर्जरी अनिवार्य आहे. पण ते नसेल तर मग खूप सारे ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत, विना शस्त्रक्रिया आणि पेन किलर्स पण न घेता. तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी म्हणजे आपण त्या ठिकाणी जिथे डिस्क बल्ज आहे, जी नसेवर दाब देतीये, तिथे आपण ट्रान्सफोरामिनल एपिड्युरल इंजेक्शन देतो. म्हणजे बरोबर आपण डिस्क जिथे बाहेर येऊन नसेवर दाब देते तिथे निडल टाकतो आणि औषध सोडतो. ही पूर्ण प्रोसिजर जी आहे ही ऑपरेशन थिएटरमध्ये, ऑपरेशन नाहीये हे, पण पूर्ण निर्जंतुकीकरण पाहिजे तिकडे, स्पाईनचं इंजेक्शन आहे, सेफ्टी पाहिजे म्हणून आपण ऑपरेशन थिएटरमध्ये करतो. एक्सरे खाली आपण व्हिज्युअलाइज करतो, कुठेही ब्लाइंडली निडल जात नाही. एक्सरे खाली बघतो निडल कुठे पोचली आपली, बरोबर हवी तिथे पोचलीये का. याच्यानंतरचा सेफगार्ड म्हणजे आपण आधी डाय देतो, औषध सोडायच्या आधी डाय देतो. आपल्याला एक्सरेवर दिसतं डाय आपला कुठे जातो, तो बरोबर नसेच्या भोवती जातो. तो डाय एकदा गेला की आपण औषध सोडतो. म्हणजे स्पाईन मध्ये इंजेक्शन घेण्याची जी भीती आहे लोकांची, तर त्याचं काहीच कारण नाहीये, कारण हे पूर्णपणे अंडर विजन क्लिअर कट एक्सपर्ट्स कडून घेतल्यावर एकदम सेफ आणि अॅक्युरेट प्रोसिजर आहे. आणि ह्या इंजेक्शननी डिस्कची सूज कमी होते. डिस्कची सूज 10% जरी कमी झाली तरी नसेवरचा दाब निघून जातो आणि सायटिका थांबतो. त्यानंतर जर नस खूप दिवस दाबली गेल्यामुळे त्याच्यात काही बदल घडतात ज्याच्याने ती नर्व इरिटेट होते, तर ह्याच प्रोसेसमध्ये त्या नर्वचं रेडिओ फ्रिक्वेन्सी, पल्स रेडिओ फ्रिक्वेन्सी करतो, ज्याच्याने नर्वचं इरिटेशन कमी होतं. त्याच्यानंतर बऱ्याचदा असं होतं की पाठदुखी ही दोन मणक्यांच्या मधले जे सांधे असतात, फॅसेट जॉईंट्स आपण म्हणतो, की जसं इतर ठिकाणच्या सांधेला झीज होऊन ते दुखतात तसंच मणक्याचे पण. तर मग त्या सांध्यांच्या नसांना देखील आपण रेडिओ फ्रिक्वेन्सीची ट्रीटमेंट करतो. अगेन ही USFDA अप्रूव्ड ट्रीटमेंट आहे, स्टँडर्ड ट्रीटमेंट ऑल ओव्हर द वर्ल्ड. इनफॅक्ट बाहेरच्या देशामध्ये स्पाईन सर्जरी करण्या अगोदर ह्या ट्रीटमेंट झाल्या आहेत का नाही हे चेक करतात इन्शुरन्सची लोक. अजून आपल्याकडे तो ट्रेंड नाहीये, पण हे खूप चांगले ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर मस्क्युलर पेन असेल तर मसलमध्ये आपण, जसं की काही मसल्स असतात पायरिफॉर्मिस, जो सीट रिजन मध्ये बऱ्याच स्त्रियांना पेन होतो, तर तिथे पायरिफॉर्मिस मसल आहे, त्या मसलला आपण टार्गेट करून तिथे इंजेक्शन देऊ शकतो. बोटॉक्सचे इंजेक्शन तिथे पण देऊ शकतो. त्याच्यानंतर बऱ्याचदा पेल्विसचं आणि स्पाईनचं जे जॉईंट असतं, सॅक्रोइलियाक जॉईंट म्हणतो, त्या जॉईंटची पण सूज होते, ही स्त्रियांमध्ये खूप कॉमन असते. तर त्या जॉईंटमध्ये पण आपण एक्सरे खाली बघून इंजेक्शन देऊ शकतो. तर मला ह्या सगळ्याच्या द्वारे हे सांगायचे की खूप सारे ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत आणि जे वन टाइम आहेत. म्हणजे असं नाही की तुम्हाला परत परत जावं लागतं. जे सेफ आहेत, स्पाईन इंजेक्शन वरून घाबरून न करणं, सहन करत राहणं, इनफॅक्ट त्याचे तोटे जास्त आहेत. आणि पेन किलर घेत राहणं, ह्याचे जे साईड इफेक्ट आहेत ते देखील अवॉइड होतात आणि तुम्ही नॉर्मल लाईफ जगू शकता. तर नक्की सगळ्यात आधी तर दुखायला लागलं की दुर्लक्ष करू नका. स्वतःहून युट्यूबवर बघून काहीतरी व्यायाम केलेत किंवा काही पोस्चर्स केलेत किंवा मी आता योगा क्लास जॉईन करते करून एकाच दिवशी 100 सूर्यनमस्कार वगैरे असे पेशंट येतात आमच्याकडे. तर अशा गोष्टी न करता आधी एक्सपर्ट्स कडून सल्ला घेऊन ट्रीटमेंट करून घ्या. बेसलाईनला या. एकदा पेन तुमचं गेलं की मग तुम्ही तुमच्या वयानुसार जे काही ऍक्टिव्हिटीज नॉर्मल लोक करतात ते सगळं तुम्ही करू शकता.
एक मुद्दा मला इथे फक्त तुला विचारायचा आहे की जे आता तुम्ही म्हणालात की ट्रीटमेंट तशी कमी वेळाची असते किंवा ती आता प्रत्येकाची वेगवेगळी असणारच आहे, पण हा पण एक महिलांसाठी खूप मोठा पॉइंट असू शकतो की एक 2 आठवडे तुम्हाला हॉस्पिटलायझेशन आहे किंवा असं काही ह्याच्यामध्ये नाहीये, तर त्या ड्युरेशन बद्दल पण थोडस. सो हे सगळे ऍडव्हान्टेजेस आहेत. एवढी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे, जे काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आल्यात ह्याच्यामुळे आपले जे काही लाईफस्टाईल आहे ह्याला सुसज्ज असे हे सगळे ट्रीटमेंट्स आहेत. तर सगळ्यात आधी म्हणजे हे सगळ्या ट्रीटमेंट ज्या आहेत त्या इंजेक्शन थ्रू होतात. तर कुठेही चिरफाड नाही, टाके नाही, बेड रेस्ट नाही की हे झालंय आणि आता एक आठवडाभर तुम्हाला बेड रेस्ट आहे, तर हे लागत नाही. दुसरं म्हणजे ह्या ट्रीटमेंट साधारणपणे अर्धा ते 1 तास, जास्तीत जास्त 1.5 तासाच्या असतात. लोकल अॅनेस्थेशियामध्ये जागच्या जागी भूल देऊन केल्या जातात. गरज पडली तर अॅनेस्थेटिस्ट असतात जे सिडेशन देऊन तुम्हाला यू आर ऍब्सोल्युटली कम्फर्टेबल ड्युरिंग द प्रोसिजर. हे एक ऍप्रिहेन्शन असतं की दुखणाऱ्या भागात तुम्ही निडल टाकणार, बापरे. तर तसं नाही, ती जागच्या जागी भूल देऊन त्या प्रोसिजर दरम्यान तुम्ही ऍब्सोल्युटली कम्फर्टेबल असता, ह्याची आम्ही काळजी घेतो. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आता बेड रेस्ट हे ऑब्सोल्यूट आहे. इनफॅक्ट बेड रेस्ट हे बॅक पेन मध्ये नाहीच सांगतात. बेड रेस्ट केल्याने इनफॅक्ट त्याचे तोटे होतात की बॅक मसल्स वीक होतात. बेड रेस्ट झाल्यामुळे रक्तामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जितक्या लवकर प्रोसिजर नंतर तुम्ही ॲम्ब्युलेट करता किंवा चालता फिरता तेवढं तुमचा सक्सेस रेट जास्त वाढतो. आणि चौथं म्हणजे ह्या सगळ्या प्रोसिजर्स झाल्यानंतर काही बेसिक फिजिओथेरपीचे व्यायाम, रिहॅबिलिटेशन आम्ही ज्याला म्हणतो, जे तुम्ही एकदा शिकून घेतलं एक्सपर्ट्स कडून की तुम्ही घरच्या घरी ते कंटिन्यू केलं की हे लॉंग टर्म ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत. आणि पाचवं म्हणजे ह्याच्यानंतर तुम्हाला जे काही आतापर्यंत तुम्ही पेन किलर्स घेऊन त्याच्यावर डिपेंड राहत होता, तर पेन किलर्सचे साईड इफेक्ट्स तर गेले, पण दुसरं म्हणजे एक लिमिटेशन असतं. आपण नेहमी पेनमध्ये हे नाही बघत की पेशंट पेन फ्री आहे का. पेशंट पेन फ्री आहे, पण त्याला बसून राहावं लागतं किंवा कुठे बाहेर नाही जाऊ शकत, घरच्या घरी बसून ओके आहे, पायऱ्या नाही चढू शकत, पेन फ्री आहे. नो, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे जे तुमच्या वयाची लोक करतायत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पेन नाही व्हायला पाहिजे, तर दॅट इज सक्सेस. तर आपण हे सगळं अचीव्ह करायचा प्रयत्न करतो. आता आपण एका इंटरेस्टिंग प्रश्नाकडे येऊ, जो की आहे मायग्रेन. तर मायग्रेन महिलांमध्ये कॉमनली दिसून येतो का आणि त्याची काय कारण आहेत? स्टॅटिस्टिकली हो, महिलांमध्ये जास्त दिसतो मायग्रेन. त्याची अगेन कारण, मायग्रेनवर हॉर्मोन्सचा खूप मोठा इन्फ्लुएन्स आहे. आणि आपण जसं इतर पेन्स बद्दल बोललो की हॉर्मोनल चेंजेस, मायग्रेनची सुरुवात होते जेव्हा प्युबर्टीच्या आसपास, अर्ली ॲडल्टहुडमध्ये हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्स, प्रेग्नन्सीमध्ये फ्लेअर अप होऊ शकतो, पेरिमेनोपॉज परत कमी जास्त होऊ शकतो. तर हा एक भाग झाला मायग्रेनचा, म्हणून महिलांमध्ये जास्त कॉमन आहे. आणि दुसरं म्हणजे मायग्रेन हा लाईफस्टाईल डिसऑर्डर पण म्हणला जातो. तर लाईफस्टाईल रिलेटेड ज्या गोष्टी आपण लक्षात घेतो की लाईफस्टाईलचे 4 पिलर्स जे आपण म्हणतो, तर पहिलं म्हणजे न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशन मध्ये जे काही बदल व्हायला पाहिजेत महिलांमध्ये वेगवेगळ्या लाईफ फेजेसनुसार, ते नाही होत. न्यूट्रिशनवर स्वतः महिला लक्ष देत नाहीत. दुसरं म्हणजे एक्सरसाइज. एक्सरसाइज जसं डॉक्टर गायत्रीने सांगितलं, सगळ्याच शरीरातल्या मसल्ससाठी किंवा ओव्हरऑल एन्डॉर्फिन्स जे गुड हॉर्मोन्स असतात, पेन सप्रेस करणारे हॉर्मोन्स, हे एक्सरसाइज नंतर रिलीज होतात. तर महिलांना असं वाटतं की मी सकाळपासून रात्रपर्यंत तर पळतच असतं इथे तिथे, मग एक्सरसाइज वेगळा कशाला करायचं. तर आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की एक्सरसाइज आणि एक्झर्शन ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. एक्झर्शन मध्ये आपण इथे तिथे फिरत पळत असतो, फिजिकली ऍक्टिव्ह असतो, पण स्पेसिफिकली काही स्नायूंमध्ये जे काही स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला पाहिजे ती होत नाही. दुसरं म्हणजे मेंटली आपण ऑक्युपाईड असल्यामुळे एन्डॉर्फिन्स रिलीज होत नाहीत. त्याच्यामुळे जरीही तुम्ही एक्झर्शन करत असाल तरी सेपरेट एक्सरसाइजसाठी वेळ काढलाच पाहिजे. तिसरा पिलर म्हणजे स्लीप, झोप. झोप पुरेशी होत नाही. अगेन हे डॉक्टर गायत्रीने कव्हर केलंय की महिला सगळ्यांपेक्षा लवकर उठतात आणि सगळ्यात शेवटी झोपतात. आणि दुपारची झोप किंवा दमल्यावर थोडासा आराम करणं, ही लक्झरी बऱ्याच महिलांना नसते. तर ते रेस्ट होत नाही, रिकव्हरी होत नाही नीट. आणि चौथं म्हणजे स्ट्रेस. मंथली मेन्स्ट्रुअल सायकल्समुळे जो काही फिजिकल स्ट्रेस येतो तो तर एक भाग झाला,
पण मेंटल स्ट्रेस देखील महिलांना मल्टीटास्किंग करायला लागल्यामुळे मेंटल स्ट्रेस देखील जास्त असतो. तर ह्या सगळ्या कारणांमुळे मायग्रेन जास्त ट्रिगर होतो महिलांमध्ये. आता मग याचा उपचार काय असतो आणि पेनिक्स मध्ये त्याच्या उपचाराविषयी कसा अप्रोच असतो? सो मायग्रेनचे उपचार तर एक तर सगळ्यांना असं वाटतं की मायग्रेन ही फक्त डोकेदुखी, डोकं दुखतंय एवढं काय. तर इट्स नॉट लाईक दॅट. मायग्रेनच्या पेशंट्सला जी काही एक अनसर्टन्टी असते, कधी येणार आहे माझा पुढचा अटॅक हे मला माहिती नाहीये, त्याच्यामुळे मी काही घरचे फंक्शन्ससाठी मी एक्साइटेड नसते, प्लॅन करू शकत नाही, बाहेर कुठे प्लॅन होतोय मित्रमैत्रिणींचा, तर त्यांचाही असं हा ही नेहमीच कॅन्सल करते. त्यांना हे नाही समजत, रिपोर्ट सगळे नॉर्मल असतात आणि जेव्हा मला डोकेदुखी नसते मी एकदम नॉर्मल आहे. तर मग ही जी अनसर्टन्टी किंवा नेक्स्ट अटॅक कधी येणार आहे ह्याचं जे ॲप्रिहेन्शन असतं हे, आणि अटॅक येऊन गेल्यानंतर एक फटीग म्हणा, एक थकवा येतो किंवा काहीच करावंसं वाटत नाही आणि एकदमच असं डिप्रेशन आल्यासारखं काही पेशंट्सना येतं. तर हे सगळं आपण इन्क्लूड करतो मायग्रेनमध्ये. तर मायग्रेनच्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात आधी असतं लाईफस्टाईल चेंजेस. तर हे जे 4 पिलर्स मी सांगितले ते बरोबर करण्यासाठी आपण जर स्वतःहून एफर्ट्स घेतले तर मायग्रेन अटॅक्सची फ्रिक्वेन्सी नक्की कमी होते. दुसरं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट, म्हणजे अटॅक्स येऊ नये याच्यासाठी काही ट्रीटमेंट्स असतात. तर ते थ्रू मेडिसिन्स असतात ज्यांची अटॅक्सची फ्रिक्वेन्सी ही खूप जास्त असते. त्याचे काही गाईडलाईन्स आहेत की आठवड्यातून 2 पेक्षा जास्त अटॅक्स येत असतील तर आपण हे चालू करू शकतो, किंवा खूप जास्त अनसर्टन्टी पॉसिबल किंवा अफोर्डेबल नाहीये तर मग आपण ते चालू करतो. त्याच्यामध्ये काही औषधं येतात. त्याच्यानंतर येते अबॉर्टिव्ह ट्रीटमेंट, की मायग्रेन अटॅक आल्यानंतर काय करायचं. तर मग त्याच्यासाठी पेन किलर्स असतात. काही लोक ओव्हर द काउंटर केमिस्टला विचारलं डोकं दुखतंय गोळी द्या, ते देतात गोळी, लोक घेतात. असं एक असतं. मायग्रेनसाठी स्पेसिफिक काही मेडिसिन्स असतात ज्याच्यानी रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, व्हॅसो कन्स्ट्रिक्शन होतं, कॅफेन इन्क्लुडेड असतं, अशा टाईपचे काही मेडिसिन्स असतात. ह्याला आपण म्हणतो अबॉर्टिव्ह मेडिसिन्स. आणि ह्या सगळ्या व्यतिरिक्त काही लोकांना अरोमा थेरपी, काही स्पेसिफिक वास घेतल्यावर, लॅव्हेंडर अरोमा इज नोन टू रिड्यूस मायग्रेन्स. त्याच्यानंतर काही लोकांना कॉफी घेतल्यानंतर. तर हे स्वतःचे लोकांना त्यांचे ट्रिगर्स पण समजतात आणि मला काय केल्यावर बरं पण वाटतं हे पण एक अंदाज येतो. तर हे जसं म्हणतो होम रेमेडीज टाईप हे ट्रीटमेंट्स असतात. तर ह्या सगळ्या व्यतिरिक्त ऍडव्हान्स ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत मायग्रेनसाठी. तर ज्याच्यामध्ये ह्या ट्रीटमेंट्स एक तर विदाउट पेन किलर्स आणि सर्जरी तर नाहीच, तर असे हे ऑप्शन्स असतात. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण करतो ड्राय निडलिंग किंवा IMS म्हणतो. इट्स अ टाईप ऑफ ॲक्युपंक्चर लाईक ट्रीटमेंट इज नॉट ॲक्युपंक्चर. ह्याच्यात निडल्स ॲक्युपंक्चरचे वापरले जातात आणि हेडेकचे काही स्पेसिफिक पॉइंट्स असतात ज्याच्यामध्ये आपण ते निडल्स ठेवतो. ह्याचे सेशन्स केल्यानंतर लॉंग टर्म रिलीफ मिळतो आणि ती अनप्रेडिक्टेबिलिटी ही निघून जाते. दुसरं म्हणजे कोणत्या भागात पेन होतंय त्यानुसार ती नर्व आपण टार्गेट करून त्या नर्व सेन्सिटिव्हिटी कमी करण्याचे काही इंजेक्शन्स असतात. इंजेक्शन्स किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी, त्याच्याने ती नर्व शांत झाली की हेडेक थांबतो. तिसरं म्हणजे बोटॉक्सचे इंजेक्शन्स असतात. बोटॉक्स आपण ऐकलं असेल, सेलिब्रिटीज सुरकुत्या कमी करायला किंवा स्किन ट्रीटमेंटमध्ये यूज करतात. दॅट हॅज अ बिग रोल इन पेन मॅनेजमेंट. ते मायग्रेनमध्ये देखील बोटॉक्सचे इंजेक्शन्स केले जातात, त्याच्याने लॉंग टर्म रिलीफ मिळतो. तर हे सगळे ट्रीटमेंट्स जे आहेत हे वन टाइम ट्रीटमेंट्स विदाउट पेन किलर, आणि मेन म्हणजे नेक्स्ट अटॅकची जी अँझायटी असते ती थांबवते. मायग्रेन हा जेनेटिकली मुव्हिंग डिसीज आहे का? हो. सो मायग्रेन जे ओरिजिनल मायग्रेन आहे, तर कोणतंही हेडेक हे मायग्रेन नसतं. पेशंट्स आमच्याकडे येतात आणि म्हणतात मला मायग्रेन आहे, मला ट्रीट करा. तर तसं नाहीये. मायग्रेन डायग्नोज करायचे काही स्पेसिफिक क्रायटेरिया आहेत. वर्ल्ड हेडेक सोसायटी म्हणून आहे, एक इंटरनॅशनल बॉडी आहे ज्यांनी एक क्रायटेरिया दिलेत, इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ हेडेक डिझीजेस असे क्रायटेरिया आहेत. त्या क्रायटेरियामध्ये जर तुमची डोकेदुखी बसली तरच इट इज मायग्रेन, अदरवाईज ती वेगळ्या प्रकारची डोकेदुखी असते. डोकेदुखीचे अनेक प्रकार आहेत, त्याच्यामध्ये टेन्शन हेडेक येतं, मायग्रेन एक भाग झाला, सर्वायकोजेनिक हेडेक खूप कॉमन आहे, मानेपासून उद्भवणारी डोकेदुखी. आजकाल IT प्रोफेशनल्स आणि मोबाईल यूज इतका वाढलाय की
ही सगळ्यात कॉमन. तर मायग्रेन एवढं कॉमन नाहीच आहे. पण मायग्रेन जे आहे इट इज नोन टू हॅव जेनेटिक प्रिडिस्पोजिशन. पण बाकी सगळे हेडेक्स आहेत हे मेनली आपल्या लाईफस्टाईल रिलेटेड आहेत. सो डॉक्टर्स, तुम्ही दोघींनी खूप छान माहिती सांगितलीत आणि इतक्या सुंदर पद्धतीने एक्सप्लेन केलं की ऐकणाऱ्या प्रत्येक महिलेला आणि सोबतच इनफॅक्ट सगळ्या पुरुषांना सुद्धा, की ज्यांची आई, बहीण, बायको, गर्लफ्रेंड यांच्यापर्यंत हा एपिसोड पोहोचवतील आणि ते काय इग्नोर करतायत हे त्यांच्या लक्षात येईल. तर जाता आता मला वाटतं डॉक्टर नवीन निवेदिता, तुम्ही काय एक क्लोजिंग रिमार्क आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगाल? राईट. सो शेवटी मला हेच सांगायचं आहे की वैद्यकशास्त्र प्रगत झालेलं आहे. खूप सारे डॉक्टर्स, टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत. तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, जागरूकतेची. स्वतःचे सिम्पटम्स इग्नोर करू नका. स्वतःला ट्रीट करायचा प्रयत्न करू नका, किंवा हे नंतर करू असं करून ते पुढे ढकलू नका. वेळेत एक्सपर्ट्सला भेटून त्यांचं ओपिनियन घ्या. तुमच्या वेदनेच्या मुळापाशी जा आणि स्वतःला ट्रीट करा. त्याच्याने तुम्ही स्वतः देखील आनंदी आणि स्वस्थ राहू शकता आणि त्याचबरोबर तुमच्या घरचे देखील सगळे आनंदी राहू शकता. आणि हाच खरा महिला दिन असेल जेव्हा तुम्ही स्वतः हॅपी आणि हेल्दी असाल. त्याच्यामुळे सगळ्यांना मला परत एकदा हॅपी वुमेन्स डे सांगायचंय आपल्या सगळ्या हेल्दी वुमन्स डे. हॅपी अँड हेल्दी वुमेन्स डे. Yes. येस. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.